शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केली असेल, 25 ते 30 दिवसाची जी आपली कपाशी झाली असेल, पहिली फवारणी जर आपल्याला करायची असेल, तर कोणत्या प्रकारची फवारणी आपण इथे केली पाहिजे? आता इथं जर बघायचं म्हटलं, सर्वात आधी आपण कीटकनाशक कोणत्या प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध आहे, इमिडाक्लोरोपाईड असलेले काही मी प्रोडक्ट सांगणार आहे. पहिलं जर बघायचं म्हटलं, तर बायर कंपनीचं कॉन्फिडर आहे. बायर कंपनीचं कॉन्फिडर देखील तुम्ही वापर करू शकता. 10 ml प्रतिपंप. पहिला व्हिडिओ मी सोडलेलाच आहे, काही विषय नाही. दुसरा जर बघायचं म्हटलं, टाटा कंपनीचं टाटा मिडा आहे, हे सुद्धा वापरू शकता 10 मिली प्रतिपंप. हे एकच घटक असलेलं आहे. तिसरं जर बघायचं म्हटलं, धानुका कंपनीचं मीडिया सुपर आहे किंवा मीडिया नावाने मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. तर तिघीमध्ये एकच घटक आहे. यापैकी तुम्ही एक वापरू शकता. जबरदस्त रिझल्ट आपल्या कपाशी पिकामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. शेतकरी मित्रांनो, 25 ते 30 दिवसाच्या कपाशीला ही फवारणी करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. जेणेकरून ज्या रस शोषण करणाऱ्या ज्या किडे आहे, ते एकदम चांगल्या प्रकारे कंट्रोल होणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे झाल्यानंतर आपल्याला त्यासोबत कोणत्या-कोणत्या प्रकारचे घटक घेणं आवश्यक आहे. तर इथं जर बघायचं म्हटलं आपल्याला, त्यासोबत 3-19 खूप महत्त्वाचं ठरत असतं. 3-19 बघायचं म्हटलं, तर अनेक भागांमध्ये पाऊस कमी अधिक होतोय आणि कपाशीची पाहिजे तशी वाढ होत नाही. तर 3-19 आपल्याला चांगल्या ब्रँडेड कंपनीचं घ्यायचं आहे. 100 ग्रॅम प्रतिपंप. आता 3-19 झाल्यानंतर आपल्याला एखादं बायो स्टिम्युलंट घ्यायचं आहे. जसं की मी निर्मल सीड्स कंपनीचं बायोफोर्स नेहमी सांगत आलेलो आहे, की त्यामध्ये ब्लू ग्रीन अल्गी, सीड एक्स्ट्रॅक्ट चांगल्या प्रकारचं आपल्या सब ब्रांचेस, फळफांद्या चांगल्या प्रकारचं वाढवायला आपल्याला मदत करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे घेऊन चांगल्या प्रकारची एकंदरीत चांगल्या 20 लिटरच्या पंपासाठी हे द्रावण घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्यतिरिक्त सुद्धा मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मॉलिक्युल्स उपलब्ध आहे. परंतु हे मॉलिक्युल्स बघितलेले 100% ट्रस्टेड चांगल्या प्रकारचे रिझल्ट देणारे हे मॉलिक्युल्स आहे. तर या प्रकारची फवारणी आपल्याला पहिली फवारणी म्हणून घ्यायची आहे. आणि ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी बाकी आहे, अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा.